बघूया आपण गुंड निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर नेमकं प्रकरण काय आहे? 3 जून 2018 निलेश चव्हाणचं लग्न झालंय. 2019 मध्ये चव्हाणच्या पत्नीला फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय, एअर कंडिशनलाही काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आहे. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. पत्नीनं त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ आढळले. लॅपटॉपमध्ये त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले व्हिडिओ पत्नीनं पाहिले. निलेशच्या पत्नीनं याबाबत जाब विचारला तर तिला चाकू दाखवून धमकवण्यात आलं. निलेशच्या कुटुंबाकडूनही त्यानंतर निलेशच्या पत्नीचा अनन्वित छळ झाला. अखेर निलेशच्या पत्नीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 2022ला गुन्हा दाखल आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयानं फेटाळल्यानंतर वारजे पोलिसांनी अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयानं त्याला अटकपूर्व जामीन दिला.